हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आज आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक, दॅट इज बायो डायव्हर्सिटी. आता बघा, बायोलॉजीमध्ये तुम्ही एन्व्हायरमेंट बद्दल किंवा इकोसिस्टीम बद्दल, फूड चेन, फूड वेब याबद्दल तुम्ही या चॅप्टरमध्ये सगळं काही शिकले आहात. तर त्यापैकीच एक टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटी. सो बघा, बायो याचा मीनिंग काय असतो तुम्हाला माहित आहे. बायो म्हणजेच लिव्हिंग थिंग्स, बरोबर. आणि डायव्हर्सिटी म्हणजे काय? डायव्हर्स कंडिशन किंवा डायव्हर्सिटी तर म्हणजेच व्हेरायटी किंवा काहीतरी वेगळेपण. ओके, तर व्हेरायटी इन लिव्हिंग थिंग्स इट इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. सिंपल आहे की लिव्हिंग थिंग्स मध्ये खूप सारी व्हेरायटी आपल्याला बघायला मिळते आणि याच व्हेरायटीला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी. जसं की तुम्हाला माहित आहे, आपल्या अर्थवर एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पर्यंत खूप टाईपचे ॲनिमल्स आहेत. तसेच युनिसेल्युलर अल्गी पासून मल्टीसेल्युलर ट्रीज पर्यंत सगळ्या टाईपचे ट्रीज आहेत. व्हेरायटी ऑफ प्लांट्स, व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स, व्हेरायटी ऑफ इन्सेक्ट्स आणि एवढंच नाही तर व्हेरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर या सगळ्या व्हेरायटीलाच आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी. तर याची डेफिनेशन आपण कशी करू शकतो? तर बघा, द richness of living things due to the presence of variety of ecosystem species and genetic variations is called बायोडायव्हर्सिटी. खूप सोपी डेफिनेशन आहे. बायोडायव्हर्सिटी काय आहे? द रिचनेस ऑफ लिव्हिंग थिंग्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ व्हेरायटी ऑफ इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम म्हणजे काय माहित आहे? तर आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या अर्थवर व्हेरायटी ऑफ इकोसिस्टीम आपल्याला बघायला मिळतात. तर त्या इकोसिस्टीममुळे, स्पीसीजेसमुळे आणि जेनेटिक व्हेरिएशनमुळे जी पण आपल्याला रिचनेस ऑफ लिव्हिंग थिंग्स पाहायला मिळतात त्याला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी. और तुम्ही शॉर्ट मध्ये काय म्हणू शकता? व्हेरायटी इन लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट is known as बायोडायव्हर्सिटी. ही पण एक सोपी डेफिनेशन आहे. तर आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये व्हेरायटी ऑफ लिव्हिंग थिंग्स आपल्याला बघायला मिळतात, तर त्यालाच आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. मग बघा, बायोडायव्हर्सिटी जे आहे तर त्याचे काही टाइप्स पण आहेत. जसं की ऑन द बेसिस ऑफ इकोसिस्टीम, ऑन द बेसिस ऑफ स्पीसीज अँड ऑन द बेसिस ऑफ जेनेटिक व्हेरिएशन वी कॅन classify the biodiversity into 3 types. So we can say there are 3 types of biodiversity, right? सो बायोडायव्हर्सिटीचे 3 टाइप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. सेकंड इज स्पीसीज डायव्हर्सिटी
and third one is ecosystem डायव्हर्सिटी. सो बघा, जेनेटिक डायव्हर्सिटी जी आहे तर ती काय असते, स्पेसिफिक स्पीसीज डायव्हर्सिटी काय असते आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी काय असते ते आपण आता बघू. तर आपण काय करू, सगळ्यात आधी इकोसिस्टीम पासून स्टार्ट करू. म्हणजे आपण जर थर्डला पहिले शिकलो, नंतर स्पीसीज पाहिलं, नंतर जेनेटिक पाहिलं, तर तुम्हाला खूप लवकर कळेल. तर इकोसिस्टीम म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय, जेव्हा बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंटमध्ये इंटरॅक्शन होत असते एका स्पेसिफिक एरियामध्ये, त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. इकोसिस्टीमच्या तुम्ही 2 टाइप्स सुद्धा शिकले होते. कोणकोणत्या, तर नॅचरल अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम. ह्या 2 टाइप्स तुम्ही इकोसिस्टीमच्या बघितल्या होत्या. मग नॅचरल इकोसिस्टीमला परत 2 टाइप्स मध्ये डिवाइड करता येते. दॅट इज टेरेस्ट्रियल अँड सेकंड वन इज ॲक्वॅटिक. बरोबर. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणजे काय, की जे पण ॲनिमल्स किंवा बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर ते जमिनीवर राहतात, लँडवर राहतात, त्याला आपण टेरेस्ट्रियल म्हणतो. जसं की फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट ह्या सगळ्या आहेत टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम. नंतर ॲक्वॅटिकमध्ये सुद्धा तुम्ही 2 टाइप्स पाहिल्या होत्या, मराईन इकोसिस्टीम अँड द फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. मराईन इकोसिस्टीम म्हणजे जे सी वॉटरमध्ये, समुद्रामध्ये राहतात. फ्रेश वॉटर म्हणजे जे पॉन्ड्स, रिव्हर, लेक्स यामध्ये राहतात. तर म्हणजेच काय, नॅचरल इकोसिस्टीम सुद्धा खूप टाईपचे आहेत. नंतर आर्टिफिशियल इकोसिस्टीम ज्या ह्युमन्सनी बनवल्या आहेत, जसं की गार्डन, झू, पार्क्स, या सगळ्या आहेत आर्टिफिशियल इकोसिस्टीम. तर आता याच्यावरून तुम्हाला कळालं की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी ऑफ इकोसिस्टीम बघायला मिळतात, व्हेरायटी ऑफ इकोसिस्टीम बघायला मिळतात. त्यालाच आपण काय म्हणणार, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. So the variety of ecosystems are found in the environment. This variety or diversity. समजलं. तर आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला व्हेरायटी ऑफ इकोसिस्टीम बघायला मिळतात, त्यालाच आपण इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणतो. मग याचे एक्झाम्पल्स तुम्ही काय काय लिहू शकता, डेझर्ट, ग्रासलँड, फॉरेस्ट और ॲक्वॅटिक, सी वॉटर, फ्रेश वॉटर, ह्या सगळ्या टाईपच्या इकोसिस्टीमचे एक्झाम्पल तुम्ही यामध्ये देऊ शकता. आणि तसंच इकोसिस्टीममध्ये वेगवेगळे बायोटिक, अबायोटिक कंपोनंट असतात, त्यांच्यामध्ये रिॲक्शन चालू असतात, इंटरॅक्शन चालू असते, हे सुद्धा तुम्ही यामध्ये सांगू शकता. देन बघा, स्पीसीज डायव्हर्सिटी. आता स्पीसीज म्हणजे काय, एक पॉप्युलेशन, एक ग्रुप ऑफ ॲनिमल की ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असते, त्यांच्या एकमेकांमध्ये रिप्रोडक्शन होते, त्याला आपण स्पीसीज म्हणतो. तर आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या इकोसिस्टीममध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्पीसीज बघायला मिळतात. जसं की इकोसिस्टीमचं एक्झाम्पल घेऊ आपण, डेझर्ट. मग डेझर्टमध्ये आपल्याला व्हेरायटी ऑफ प्लांट्स, व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स, व्हेरायटी ऑफ इन्सेक्ट्स हे सगळे बघायला मिळतात. त्यालाच आपण म्हणणार आहे स्पीसीज डायव्हर्सिटी. सो व्हेरायटी ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, insects can be found in ecosystem or environment. These species diversity. For example काय मग, plants, animals, मायक्रो ऑर्गॅनिझम, हे सगळे एक्झाम्पल काय स्पीसीज डायव्हर्सिटीचे. कारण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काय आपल्याला
एका टाईपचेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात का? फक्त प्लांट्सच आहेत का? किंवा फक्त ॲनिमल्सच आहेत का? नाही, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या टाईपचे लिव्हिंग थिंग्स आहेत आणि त्यांच्या स्पीसीज आहेत वेगवेगळ्या, त्यालाच आपण म्हणतो स्पीसीज डायव्हर्सिटी. आता लास्ट आहे आपलं जेनेटिक डायव्हर्सिटी. सो व्हॉट इज जेनेटिक डायव्हर्सिटी? तर जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? विदिन अ सेम स्पीसीज आपल्याला वेगवेगळे जेनेटिक कॅरेक्टर्स बघायला मिळतात. जसं की फॉर एक्झाम्पल ह्युमन्स. आता ह्युमन्स काय एक स्पीसीज आहे आणि स्पीसीज आहे, पण त्याच्यात सगळे ह्युमन्स आपल्याला सारखे दिसतात का? आपण आहे. मग आपण सर्वजण सारखे दिसतो का? नाही. आपल्यामध्ये सुद्धा वेगवेगळे सगळेजण दिसतात. जेनेटिक कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत. तर त्यालाच आपण म्हणणार जेनेटिक डायव्हर्सिटी. सो जेनेटिक व्हेरिएशन्स within same species is known as diversity. सो एका सेम स्पीसीज मध्ये सुद्धा आपल्याला व्हेरायटी बघायला मिळते, त्याला आपण म्हणतो जेनेटिक डायव्हर्सिटी. जसं की ह्युमन्स आहे आणि ह्युमन्स शिवाय सुद्धा समजा आपण डॉग्स घेतले किंवा कॅट्स घेतले, तर डॉग मध्ये काय सर्व डॉग सारखे दिसतात का? नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळते. जसं डॉग मध्ये वेगवेगळे टाईप्सचे डॉग्स आहेत, जर्मन शेपर्ड किंवा एखादा जापनीज डॉग किंवा असे खूप सारे डॉग्स असतात. तर या डॉग्स मध्ये व्हेरायटी का आहे? कारण त्यांचे जेनेटिक कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत. जेनेटिक कॅरेक्टर्स आपण शिकलो आहेत, जीन्समुळे येणारे कॅरेक्टर, मग ते वेगळे आहेत, त्यामुळे ते वेगवेगळे दिसतात. त्यालाच आपण म्हणतो जेनेटिक डायव्हर्सिटी. सो बघा, आपली इकोसिस्टीम आहे, इकोसिस्टीम ज्या आहेत त्या व्हेरायटी आहे, वेगवेगळ्या इकोसिस्टीम आपल्याला बघायला मिळतात, त्यालाच आपण म्हणतो इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. मग इकोसिस्टीम मध्ये राहणारे सुद्धा वेगवेगळे प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्याला आपण म्हणतो स्पीसीज डायव्हर्सिटी. आणि त्या स्पीसीज मध्ये सुद्धा आपल्याला व्हेरायटी बघायला मिळते आणि ती कशामुळे? कारण जीन्स वेगवेगळे आहेत. सो त्याला आपण म्हणणार जेनेटिक डायव्हर्सिटी. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता यानंतर आपण समोरचा टॉपिक बघू.